माझ्यासोबत माजी महापौर विकास जैन आहेत. खरं तर आपण बघितलं छत्रपती संभाजीनगरमधल्या शिवसेनेमध्ये नाराजी नाट्य आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतंय. पहिलं जिल्हा प्रमुखांनी जाहीर केलंय की मी निवडणूक लढवणार नाही आणि आता माजी महापौर म्हणतायत की मी सुद्धा निवडणूक लढवणार नाही. नक्की कारण काय? हे नाराजीचं सगळं राजेंद्र जंजाळ नाराज, तुम्ही नाराज, या नाराजीला कारण काय आहेत? नाही बघा, मागच्या काही दिवसापासून जे जे या शहरामध्ये पक्षामध्ये जे घडतोय समजा, ते कुठंतरी आपल्या मनाला माझ्या पटत नाही आहे समजा. आणि काल पण जे विषय झाले, ठीक आहे, आपल्याला आपली काय मागणी मागायची आहे समजा, तर आपण पक्षाकडे मागू शकतो समजा. कुठल्या वैयक्तिक परिवारावर आपण अटॅक नका करू ना, परिवारच्या मुलामुलीवर अटॅक करू नका ना. हे मला कुठं पटत नाही आहे. आज 36 वर्षापासून मी आज शिवसेनेचं काम करतोय. 36 वर्ष झाले मला. 30 वर्षापासून महानगरपालिकेमध्ये मी आहे. तिथं महापौर होतो, स्टँडिंग कमिटी चेअरमन होतो, सभागृह नेता होतो, आमदारकी लढली मी, 2दा शहर प्रमुख होतो, आता सहसंपर्क प्रमुख आहे साहेबाच्या आशीर्वादाने. शिंदे साहेबांनी मला खूप भरून दिलेलं आहे. पण कुठेतरी पक्षामध्ये आता शिस्त लागली पाहिजे. ही बाळासाहेबाची शिवसेना आहे समजा. काय शिस्त बिघडली पक्षातली? ठीक आहे, मी काय म्हणतो, आपल्याला मागायचा अधिकार आहे, पण कुठल्या परिवारावर अटॅक करून आपण नका मागू समजा. पक्षाला मागणी करा समजा. आणि जे घडतोय, अहो आपण मुलांच्या बाबतीत बोलतोय, त्यांच्या मुलींच्या बाबतीत बोलतोय, हे कितपर्यंत योग्य आहे? कितपर्यंत योग्य आहे? उद्या खासदार भुमरे साहेब आहे, जयस्वाल साहेब आहे, इतर नेते, मग त्यांच्याही परिवाराच्या बाबतीत बोलायचं काय? पक्षात नेमकं कोण कुणाला बोललंय? काय तुमचा रोग कुणाकडे आहे? रोग म्हणजे आपल्याला माहिती आहे, काल परवा जे काही घडत चाललंय समजा, ज्या पद्धतीने चाललंय, ठीक आहे, म्हणजे मी माघार म्हणजे माघारच, असं नाही की आता माघार घेतली आणि दुपारी बी फॉर्म घेतलं. कोणाला टोमणा मारताय? टोमणं विषय नाही, जे मी माझं सांगतोय, मी माझं वैयक्तिक सांगतोय. कोण काय करतोय माहित नाही, कोण माघार घेतोय. महाराष्ट्र मी ऐकलं जिल्हा प्रमुखांनी पण माघार घेतली, ते पण नाही लढवणार आहे, ते नाही लढव, आम्ही दोघं पक्षाचं काम करू. पण पक्षावरती नाराज आहात का? काम पक्षाचं करणार आहात की मग वेगळा काही विचार? नाही नाही, 100% आज 36 वर्ष झाले मला या पक्षाने मला खूप भरून दिलेलं आहे. खूप जीव आहे माझा या पक्षामध्ये. मी पुढे जाणार नाही. पालकमंत्री असो, खासदार साहेब असो, मी यांच्याच बरोबर राहणार आहे आणि एक निष्ठेने काम करणार आहे. रात्री सगळा राडा आपल्याला पाहायला मिळाला. संजय शिरसाट यांच्या बंगल्यावरती शिवसैनिक गेले, राजेंद्र जंजाळ देखील उपस्थित होते. हे दबाव आणण्याचा प्रयत्न आहे? आता तुम्ही समजू शकता, मी म्हणतो ना, काही असो, आपल्याला मागणी कुठं आपल्यावर अन्याय होतोय, आपल्याला मागणी करायचा अधिकार आहे, पण एक शिस्त पाहिजे, एक पद्धत पाहिजे. काही आपण बोलताना आपण हे विचार करत नाही, आपण काय बोलतोय, कुठल्या व्यक्तीवर बोलतोय, त्यांच्या परिवारावर बोलतोय, हे मला तर सहन होणार नाही. जंजाळ असं कुठं काही बोललेत तुमच्या ऐकण्यात आलं? बोलले, त्यांच्या मुलाच्या बाबतीत बोलले, मुलीला उमेदवारी देत आहे, मुलाला उमेदवारी देत आहे. आता हा विषय आपण पक्षाला, मी माझ्या वैयक्तिक सांगेल, मी कोणाला काय उमेदवारी भेटते हे माझा विषय नाहीये. मला उमेदवारी भेटत नाही, मी पक्षाकडे मी उमेदवारी मागेल. आणि आज पण माझ्या ह्या प्रभागामध्ये मी आज पण बिनविरोध आहे. आज एवढं 30 वर्ष झाले मी ज्या पद्धतीने ह्या प्रभागामध्ये काम करतोय, आज पण कुठल्याही पक्षाकडे उमेदवार नाही माझ्यासमोर. उमेदवार नाही तुम्हाला बघायला भेटणार. निवडणूक लढवणारच नाही? नाही. जी नाराजी शिवसेनेत आहे, राजेंद्र जंजाळ नाराज असतील, तुम्ही असतील. राजेंद्र जंजाळांनी काल जो सगळा जो प्रकार घडला, म्हणजे त्यांनी माघार घेतली, त्यानंतर रडत पक्ष कार्यालय सोडलं, घरी गेलेत, तिथं ते शिवसैनिक सगळे जमलेत. शिवसैनिकांची एक मागणी होती की तुम्ही माघार घ्यायची नाही. म्हणजे सगळं जे घडतंय याला कारण काय वाटतं तुम्हाला? तुम्हाला आता दिवसभर इथं माझ्याकडे पण दिसणार आहे सगळं. आता सगळं जसं जसं माहीत पडेल, इथंही माझ्याकडे सगळं ह्या प्रभागाचे लोक जमा होणार, सुरू होणार आहे. एवढं प्रेम, एक परिवार सारखं मी ह्या प्रभागात एवढ्या 30 वर्षापासून आहे. मी या माझ्या दोन्ही वाडात आज एवढा मोठा प्रभाग आहे, चांगल्या पद्धतीचं माझं काम आहे. पण युतीमुळे नाराजी वाढते जैन साहेब. म्हणजे जागा तेवढ्या मिळत नाही, लढायला तितके, म्हणजे तुमच्याकडे उमेदवार आहे पण त्यांना तिकीट देता येत नाही, त्यामुळे ही सगळी नाराजी वाढते. नाही, तो बघा, तो पक्षाचा विषय समजा, तो माझा वैयक्तिक विषय असू शकत नाही. तो पक्षाचा विषय, पक्ष युती करते, त्यात आमचं कुठलाही जैन साहेब, पत्रकार म्हणून हे मनाला पटतच नाही. कुणीतरी नेत्याच्या मुला मुलीविषयी बोललं म्हणून तुम्ही माघार घेताय, हे पटत नाही. नक्की. हा, ज्या पद्धतीने जो आपलं जो वातावरण झालंय पक्षामध्ये, जो वातावरण चालू आहे समजा, जो मला ते कुठतरी पटत नाहीये समजा. हा, मला उमेदवारी नाही भेटत अशा विषय नाही. उमेदवारी तर माझी फायनल झालेली आहे, मला सांगण्यात पण आलेलं आहे सगळं की मी उमेदवार आहे, तो काही विषयच नाहीये. पण जो वातावरण ज्या पद्धतीने सगळं चालू आहे, हे असं योग्य नाहीये. हे बदलण्यासाठी काय प्रयत्न करणार आहात? आता आपण, माझी एकच आपल्या माध्यमातून एकच नेत्यांना विनंती, मी खूप लहान आहे,
त्यांच्याकडे मी जाऊ पण शकत नाही, शिंदे साहेबाकडे जाऊन बोलू पण शकत नाही. खूप लहान कार्यकर्ता आहे मी, पण इथं आपल्या माध्यमातून एकच विनंती करेल की थोडंसं त्यांनी याच्यात लक्ष घालावं. तर हे विकास जैन होते आणि त्यांचं स्पष्ट मत आहे, पक्षात शिस्त राहिली नाही, त्यामुळे या सगळ्या गोष्टी घडत आहेत, खास करून छत्रपती संभाजीनगरमध्ये तरी. आणि पक्षातले हे अंतर्गत नाराजी नाट्य असल्यामुळेच मी निवडणुकीतून माघार घेतोय आणि मी निवडणूक लढणारच नाही या भूमिकेवर ते ठाम आहेत. अविनाश कानडे, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर.